एका हातात भोंगा तर दुसऱ्या हातात दगड. दोन प्रभावशाली नेत्यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ हुक्केरी वीज सहकारी संस्थेच्या निवडणुकीतील संघर्षाचे आहे. आमच्या साहेबांचा जय जयकार, तुमच्या साहेबांचा धिक्कार अशा घोषणा देणारे समर्थक आमने सामने भिडलेत. ನಿಮಗೆ ಮಾತಾಡೇನಿ ಡಿಸಿಪಿ ಮಾತಾಡೇನಿ ನಾ ಮಾತಾಡೋದು ಕೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಬರೇ ಹುಯಿ ಹುಯಿ ಅಂದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಹುಯಿ ಹುಯಿ ಅಂದ್ರೆ ಸರ್ हुक्केरी सहकारी संस्थेच्या डीसीसी बँक निवडणुकीचा फीवर आता दिवसेंदिवस वाढत असून अंकलकुडी क्षेत्र गावामध्ये जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या समर्थकांबरोबरच कत्ती समर्थकांमध्ये जोरदार गोंधळ उसळला. जारकिहोळी समर्थक व कत्ती समर्थक आमने सामने येऊन हातघाईवर उतरण्याची वेळ आली. यमकनमडी पोलीस ठाण्याचे सीपीआय जावेद मुशापूर यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी प्रचंड धडपड केली. गावामध्ये दगडफेक, भोग्यांसह मारामाऱ्या सुरू झाल्या. डीसीसी बँक निवडणुकीमुळे गावोगावी वैराचं वातावरण तयार झालं असून पीकेपीएस ठरावावरून मोठा वाद झाला. गोकाक बेळगावमधून आलेले सतीश जारकिहोळी समर्थक आणि हुक्केरीतून आलेले रमेश कत्ती समर्थक एकमेकांसमोर भिडले. गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. वेळीच दाखल झालेल्या यमकनमडी पोलिसांनी मोठा अनर्थ टाळला. सहकारी संस्थेच्या सत्तेसाठी चाललेल्या या दोन कुटुंबातील राजकीय संघर्षात शेवटी विजय कुणाच्या वाट्याला येतो हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. मात्र जिल्हा सहकारी क्षेत्राची नजर आता हुक्केरीकडे लागलेली आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव.